नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। 2023चा पीक विमा, सोयाबीन व कापूस 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। कोण आहे पात्र, काय आहे GR, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर सविस्तर GR पाहूया। व्हिडिओला सुरुवात करूया। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत सदरील GR काढण्यात आलेला आहे। दिनांक 29 जुलै 2024चा हा GR आहे मित्रांनो। याची थोडक्यामध्ये प्रस्तावना पाहूया। यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी प्रति 2 मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात घोषणा केलेली आहे। म्हणजे कीच मित्रांनो, प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देणार आहेत। मर्यादा 2 हेक्टरची इथे ठेवलेली आहे। 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास त्यांना ह्या अर्थसहाय्याचा लाभ होणार नाही, फक्त 2 हेक्टरपर्यंतच लाभ देणार आहेत। राज्यातील खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 0.2 पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देणार आहेत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एखाद्याचा सातबारा जर 20 गुंठे किंवा 40 गुंठे असेल किंवा 30 गुंठे असेल, त्यांच्यासाठी 1,000 रुपये 20 गुंठ्यासाठी देण्यात येणार आहेत। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आता पाहूया थोडक्यामध्ये शासन निर्णय। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी कापूस या पिकासाठी 1,548.34 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी 2,646.34 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे दोन्हीचे मिळून 4,194.68 कोटी रुपये मान्यता देण्यात येत आहे। त्याचबरोबर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन शेतकरी उत्पादन सन 2023-24च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲपमधून कापूस सोयाबीन लागवडीची नोंद ज्यांनी केली आहे तेच यासाठी पात्र राहतील। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2023-24च्या ई-पीक पाहणी जर केलेली असेल तरच तुम्हाला हे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ई-पीक ॲप पाहणीवरती नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच तुम्हाला अनुदान देण्यात येणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे पैसे जमा करण्यात येतील। शेतकरी मित्रांनो, सदरील योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामामधील शेतकरी कापूस व सोयाबीन मर्यादित राहील, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे कीच मित्रांनो, 2023चा कापूस व सोयाबीन अनुदान हे फक्त मंजूर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा होता सविस्तर GR। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।